हेच आहे मग 8-15 दिवसानंतर, कितीतरी दिवसानंतर मी माझं घर पाहत आहे बापा. आई, आई, आई. काय माहित बाई, आता हिला आणलं तर खरी. आता ही काय म्हणतात लोक काय नाही, हिची आई तरी हिला ऍक्सेप्ट करते, तिची कानं भरले असेल नाही का कदाचित, नाही तर फोन तर आला असता. बघते बाई काय होते काय नाही तर. आई व आई येणं व येणं येणं ताई, मागं काय थांबतं, येणं माझ्याच घर आहे ना. हो का माझी आई चांगली आहे ना येणं ताई. ए तू कशाला आली ग? सोडणं बाई पिच्छा, सोडणं आता तरी सोडणं. लग्न झालं ना तुझं, कितीक जणाला खात तू नाही, कितीक जणाला खात मारून टाकतं. कमला आई झाली, गंगा आई झाली, आता स्वतःच्या नवऱ्याला तरी बरोबर टिकून ठेवणे, त्याला पण सुद्धा खाऊन सोडून दुसऱ्या नवऱ्याकडे चालली जशी भयाड चालली गावाले. जिथंच राही ना आता. सांगितलं मी ना सर्वेले बरोबर ऍक्सेप्ट केलतंय ना, फक्त तुला घरी यायचं मंजुरी नाही दिली. ए काय पागल मुलगी आहे का हे? काकू, ओ काकू. आई आई किती दिवसानंतर भेटलो आई. काय बिचारे असं जात असते काही ट्रेन मधून सोडून बिचारे. काय हो माय मन नाही लागे कुठे बापा. आता दिसली तर लयच मस्त वाटून राहिलं हो आई. म्या म्हणलं बाई कोण होय, कोण होय तू? ऐकत नाही मी तुले. कोण आई आई करत येऊन राहील तू? कोण तुम्ही लोक? मी ऐकत नाही. आमच्या घरून लवकर चालले जा. फालतू लोकांसाठी आमच्या घराचे दरवाजे उघडे नाहीये. लवकर चालली जा बेटा. कोण आहे कोण नाही तर नाही का, माझा अंत पाहू नको. आई, आई तू काय गोष्ट करताय आई? मी कोमल आहे तुझी, कोमल आहे मी तुझी. कोणती कोमल, कोणाची कोमल? ओळखत नाही मी तुले. हो चल निघितून. काय धंदे करशील, माय तोंड काय करशील? मसाला गावात बोंब केली माईवाली. हिनं तिकडे नेऊन लग्न करून दिलं. असं तुझ्या पहिलेच होतं मॅटर तर सांगून देती, गावातूनच करून दिलं असतं. काय कोणाची धरली बांधली होती काय? मी धरली बांधली असाले चालली तर काय तोंड घेऊन दाखवाले? फॅशन तर बदलूनच गेली तू एकदम. फ्लॅश मारे. माझ्या घरी पाहिजे नाही, चल निघ लवकर इथून. काय आहे त्या मैत्रिणी त्याच्या घरी जाय आणि इथं बिलकुल जाऊ नको. कोमल हीच आहे ना तुझी हरवलेली आई, की तुला काही भ्रम होत आहे? नाही ताई नाही, 101% हेच आहे माझी आई. काकू काय बोलताय तुम्ही? जाणव माय कोण कुठची वय तर. हे असे काय धंदे करून आलेल्या पुढे आपल्याला पटत नाही रे बापा. पहिलेच सांगतो मी. जा शांताबाईच्या घरी जाय, चहा पाणी घे, जवळचा मानदान कर तिथं आणि चालली जाय. वैकत नाही मी तुम्ही कोण आहे काय वय तर. आईचे कान मी पहिलेच भरून दिले आहे. आईच्या कानात कुच कुच कुठून 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 मी असे शब्द टाकले आहे का आई ते जन्मतः विसरू नाही शकत. आणि आई तुला ऍक्सेप्ट करन हे आता शक्यच नाहीये, कारण की तू खेळच तशी खेळली आहे. समजलं काय? माया पोटावर लाद द्यायला चालली होती तू नाही? काजल कमला काकूने मला सर्व सांगितलंय. समजलं काय? आता तुला माझ्या पण घरी जागा नाहीये. ज्यांच्याकडे सहारा मागितला ना त्यांच्याचकडे जा. आहेस तो रिकामा, करून टाक लग्न, होऊन जा बायको, होऊन जाय सून आणि संसाराच्या गोष्टी चालू कर. इथे राहून नाही, स्वतःच्या घरी. चला निघा लवकर, बाय. काढलं गंगा स्वायते ना नुसतीच्या डोळ्यातून गंगाबाई आले. झप्पा झप्पा 2-3 हाणून दिन आता. हेंबाड तोंडी पोट्टी उलशा उलशा गोष्टीले रडते नुसतं रडाले. काय माय व माय कोमल बापा तू व बापा. त्या जर एखादी दुसरी पोरगी असती ना अशी वाजवली असती मी ना, विचारताच होय नाही. आता तुले काय करून काय नाही, राग येते ना लोभ येते मोठा. ताई आई अशी करून म्हणून मला माहित नाही ना. ए माझी आई नाही. काय माय डोकं लय दुखून राहिलं आता. समजदारीची माणसं कुठे भेटन मला? मला एवढं सांग, कोण तुला चांगलं वानवते सांग मला. सांग बाई, नाही तुला अनाथ आश्रमात नेऊन देतो मी. तुझे टेन्शन मोकळे आणि माझे टेन्शन मोकळे. इथं आहे का अजून कोणी ते वैकीचं? त्याच्या घरी चल. ते काय म्हणते काय नाही हे जरा लोक ऐकलं तर ठीक. तुले कोणीच नाही आहे असं समजून अनाथ आश्रमात तुला नेऊन देतो. तिथं मस्त सुखा समाधान राह आणि बस. तू मोकळी ना आम्हाला मोकळे कर बापा. ओके माय बाई. कोमल आली, जवई आला, हाफ पॅन्ट वाली ननदी आली. काय माय जवळचं मानदान करणं. साबण आण साबण, अहो टावेल आण. माय पहिली गोष्ट तर पाणी आण. पाय धुवून तवा साबण टावेल लागण ना. त्यानं माय अन्न लवकर जवळचं मानदान करणं. कमल अगं बाई हे मॅड इथेच राहते वाटते. मला वाटलंच तरी रस्त्यानं कोणी ना कोणी काही ना काही आक्षेप घेणारच तुझ्यावर. वा ग बाई वा 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 वा. काय ह्या मॅटच्या मागे लागायला परवडत नाही. मला असं वाटतं तुम्ही लवकर निघालेलं बरं नाही का? नाही बाई देखना आहे हो त्या नवरा. अहो मी तर म्हणतो भव्या मिरवणूक काय त्या नवऱ्याची. आता नगर परिषदची निवडणूक झाली, त्यात कसं एखादा व्यक्ती निवडून आल्यावर मस्त अशा चांगल्या लक्झरियस गाडीमध्ये सनड्रॉप नसते का त्या गाडीले, त्याच्यातून असं मुनकी काढून असं बाहेर जाते, असे हात जोडते, मी निवडून आलं तुमच्याच्यानं. तसंच नाही काय, तू त्या नवऱ्याची मस्त मिरवणूक काढ, भव्य मिरवणूक काढ. आम्ही बँड बाजा घेऊन त्या मागं राहतो, आम्ही त्या गाडीच्या मागं. त्या नवरा तू मस्त अशी रेशीमची साडी घाल, त्याला मस्त कोट गीट घालून दे आणि मस्त हा माय नवरा पुऱ्या गावात घुमव. पाहिजे नवऱ्याला नाही नजर लागन तर लावायची मी काजळ नाही. काय म्याडपणा लावला तुम्ही वा दोघी जणी ना. तुमच्यासारखे धंदे मी करतो काय नाही, तुमच्यासारखे धंदे करतो काय मी? कैच्या काही लावून राहिल्या तुम्ही तर असे किती पालून ठेवले. पालून ठेवाले शेवटी
तुमच्या घरचा अंधार पाय ना, मग लोकांच्या घरचा अंधार पा. कुत्रे व्हा. तुमच्या पोरी तर अशाच गेल्या. हा, अशाच तर गेल्या. मग कहून तवाने दिसलं तुम्हाला? तसंच लोकायले पायता, तशाच तुम्ही आहे ना. माय 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 माय, जास्त तोंड कातरू नको, कैचीच तोंडात खुपसून टाकाल. घुबट तोंडे, लाज नाही वाटली? चालली घेऊन अजून गावात. काय कोणतं तोंड दाखवायला आली व तू? त्या तोंडानं साऱ्या जगाले पनवती लागते, साऱ्या गावाले पनवती लागते. पाय नाही यायचं पुरं घरदार नष्ट होऊन जाईल. मी सांगून राहील ना, तुम्ही हिची मदत जरी केली असन, मला माहिती हिचा नवरा नाही वय, पण पुऱ्या गावात आम्ही पसरवून ठेवलं का हिचा नवरा वय म्हणून. मी सांगतो ना, तुमचं कधीच भलं नाही वय, तुम्ही बरबाद व्हान बरबाद. कारण की ज्या पोरीचा चेहरा ज्याच्या ज्याच्या तोंडावर पडला, ज्याच्या ज्याच्या डोळ्यावर पडला, तिथं तिथं नुकसानच झालंय आजपर्यंत. कोण कुठच्या गया बल्लर शाह है ना, ना कहते प्यार कोमल ने कर गई कर गई कर गई. हो कोमल ने किया एतबार, हाय ये लड़का मर गया मर गया मर गया. हो. वा 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 वा, तुम्ही तर सुपरस्टार आहे. इंडियन आयडल मध्ये जा लागत होतं नाही काय? तिथं जाऊन अशा म्याळपणा केला असता तर आज कोणत्या तरी पदावर तरी असत्या. इथूनच सांगते ना, ना करते प्यार हाय ये कर गई कर गई कर गई. हो. तुमच्याही पोरीनं आहे ना, नाही म्हणता म्हणता प्रेम करून पळूनच गेली ना शेवटी. आपला शेंबूळ आपणच चटून लोकांना सांगता तुम्ही तसंच करा म्हणून. शेंबट तोंडिया पाय बाई, आता सांगून राहिली. जास्त जर बचर बचर केलं तुम्ही, आमची टीम आहे, मुली मुलींचीच टीम आहे, मुलं नाहीये तिच्यात. मोर्चा काढून आंदोलन काढून या गावात येऊन बसन. जेव्हापर्यंत तुम्ही दोघी इथून हटणार नाही, तेव्हापर्यंत आमचं आंदोलन रुकणार नाही. जेव्हापर्यंत तुम्हाला फाशी होणार नाही, तेव्हापर्यंत आम्ही चूप बसणार नाही. समजलं काय? म्हणून तुमच्या अवकातीत राहा. समजलं काय? तुमची चादर जेवढी आहे तेवढेच पाय पसरावा. चादरीच्या बाहेर जर तुम्ही पाय काढाल तर जेवढी चादर आहे तेवढी राहणार नाही. कोण कुठची आली अकोल्याहून इथं आम्हाला सांगून राहिली आंदोलन मोर्चा. असे तर किती आंदोलन मोर्चा मोडून टाकले वा आम्ही. शेतकऱ्यासाठी आम्ही 3-3 दिवस उपाशी राहून आंदोलन केले. तू काय सांगता व? कशी नॉनसेन्स आहे ग हे. चल बरं इथून. जमलं जमलं ये. अबो गंगा हाकललं नाही ले, मला माहित पडलं म्हणून भल्ली खुशी झाली. ला 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 ला. हो जुदाई जुदाई रबाई न जुदाई. चल अजून जरासा फालतूपणा करू. चल बरं, पुऱ्या गावाला सांगून आई नवरा आणला म्हणून दाखवाले. पुरे लोक तरी बाहेर मग पाहिले. शांत काकू आली काकू मी. हो आली. आल्या बरोबर घरी गेली ती आई जवळ. आई म्हणे काय तोंड करून आली म्हणे, बिलकुल माझ्या नजरे समोर यायचं नाही म्हणे तुला म्हणे. आणि ते दिव्या म्हणे मी आईले पुढे भडकवून टाकलं म्हणे त्या खिलाफ म्हणे. आता आई तुला कधीच जवळ नाही करत म्हणे. सदैपासून तोडलं म्हणे मी माया आईले. आम्ही श्रीमंत लोक आहे म्हणे, आम्ही आता चांगलं राहू म्हणे, गावठी लोक सोबत नाही राहू म्हणे अशी म्हणे. जाऊ दे ना माय. आता 2-3 बुड्या बसल्या इथे, यायला सांग त्या दिवशी काय काय नाही फेकलं माहिती न त्या पोट्टीनं आणि त्या काजलनं कमलानं. बापा त्याचा हात धरूनच मागा लागलाय बापा तुले फसवाले. अरे मग नाही तर का काकू. आता आम्हाला असं वाटलं हे 3-4 दिवसापासून सतत आई आई करत शोधत होती. अन्यास करणं. मी पण सुद्धा नागपूरवरून आली अकोल्याला, तर ही मला एकटीच रडताना दिसली. आणि जेव्हा मी अकोल्यावरून जात होती ना नागपूरला, तेव्हा पण ही दिसली. म्हटलं बाई ही मुलगी इथेच काय करते, एवढी चांगली मुलगी दिसते म्हटलं, जवान जुवान आणि एकटी कुठे घुमते म्हटलं इकडे तिकडे. आम्हीच तर कधी एकटं घुमत नाही, माझ्या भावाला सोबत घेऊन येते मी नाही का. म्हणून हिच्या मदतीचा आम्ही हात केला, हिला मी घरी नेलं. हे म्हणजे एकदमच कशी तरी हिला भान नव्हतं राहिलं कोण होय काय होय, बरोबर बोलत पण नव्हती. म्हणून जेवण वगैरे करू घातलं. एक दिवस रात्र झोपू दिलं तिला, आराम करू दिला. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही शोधायला निघालो. तर मग तिसऱ्या दिवशी असं माहित पडलं की त्या तिथे आल्या आणि इथून त्या तिथे आल्या. त्यांचे जे आहे मुलगी ते आणि त्यांचे मिस्टर आणि त्या 2 बाया. त्या 2 बाया तर बापा इतक्या शिल्लक आहे आणि ती मुलगी इतकी शिकली आहे म्हणते, पण काही शिकण्याचा तिचा अर्थ नाहीये. पाय हो माय लहान बदमाश आहे हो माय काजल. जवळच केला म्हणे बाई, हेच पोरग वाटते यालेच म्हणे वाटते ते आहे ना. ते काय सांगू काकू तुम्हाला, त्या 2 बायांचा राडा. आता आम्ही येऊन राहिलो होतो ना इकडे, तर काय वय जवळ आणला म्हणे बाई तू म्हणे. मिरवणूक काय म्हणे जवळची मस्त थार गाडीत बसव म्हणे. तू चांगली साडी घाल म्हणे रेशमाची, आणि मस्त दोघे जण पुऱ्या गावाला सांग म्हणे मी नवरा आणला नवरा आणला. काय बाया आहे बापा, मला राग पण येत होता आणि हसू पण येत होतं. खरंच ना, अर्थाचा बेअर्थ काही कुठे बोलते यार ते बाया. म्हणजे काही आपल्या आईच्या वया, माझ्या आईच्या वयाच्या आहे ना त्या. दिमाग म्हणजे कवडीचा अक्कल नाही त्यांना. आता आजी ते असं झालं बघा. तर मग आम्ही हिला मदतीचा हात केला, ते आले का नाही. आता हिने मला बहीण मानलं, याला भाऊ मानलं. त्या काय म्हणते, हो म्हणते हे पयाली म्हणते गंगाला टाकून म्हणते, गंगा इले शोधत होती म्हणते, म्हणून गंगा शोधता शोधता घरी चालली गेली म्हणते, असं त्या म्हणत होत्या. आणि हिच्यासोबत हिनं काळं तोंड केलं म्हणते याच्यासोबत. आता हा अल्पेश माझा भाऊ
कोणत्याच मुलीकडे वाकड्या नजरेनं बघत नाही. त्याची आधीपासूनच ठरवलेली त्याची जीएफ आहे, त्याची होणारी बायको आहे, माझ्या आत्याची मुलगी. त्यांचं प्रेम आहे ना, ऑलरेडी तो प्रेमात फसला आहे आणि कोणत्या मुलीकडे तो असा वाकड्या नजरेनं बघत नाही. सरळ सरळ सांगते, काहीच लपवून ठेवत नाही मी. आम्ही अशातले लोकच नाही. तिला मी माझ्या घरी नेलं. विचारा, तिला परणाची जाणीव नाही होऊ दिली मी. माझ्या घरी माझे आई वडील नाहीये, ते ऑफिसला गेले होते, त्यांना माहित सुद्धा नव्हतं. बाबाची आणि आईची दोघांची नाईट ड्युटी होती, त्यांच्या पश्चात हे भेटलीच नाही. आता त्यांना न सांगता आम्ही हिच्यासाठी धावपळ करत आहे. आता कोण माझे आई बाबा मला कुठेच नाही जाऊ देत बाहेर गावला, हिच्यासाठी आली मी. सकाळीच निघाली आता आणि रात्रीपर्यंत मला घरी सुद्धा जावं लागेल, नाही तर माझी आई रागवेल ना मला. सतत 3-4 दिवसापासून मी त्यांना दिसली नाही. मी सांगत आहे लायब्ररीत चालली, लायब्ररीत चालली, नाही का? चुकी किती दिवस लपणार आहे सांगा बरं? हाव ना, पाय बरं माय. नाही नाही, आम्ही आक्षेपच नाही घेतला ना काही. आम्हाला माहित आहे पोरगी अशी कामच नाही करू शकत आणि ह्या पहिलेपासूनच तिच्या मागं लागल्या आहे. पहिलेपासूनच अत्याचाराच्या मागं लागल्या. हे आमच्या कलावतीला सारंच माहित आहे त्याचं. बदमाश आहे त्या, बदमाश आहे ना माय, त्याच्या संख्येची मी वय. हे बघा मित्रांनो, बाकीचा पार्ट आपण उद्याला बघूया. 10 मिनिट झाले व्हिडिओचे आणि याच्यावरती मला बनवायचं नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटू आपण याच्या नंतरच्या भागात.